राधानगरी इथल्या जेनेसिस कॉलेजच्या सभागृहात मराठी अध्यापक संघाचा मेळावा संपन्न झाला। यावेळी मराठी भाषा विद्यार्थी शिक्षक, मराठी विषय शिक्षकांसह मुख्याध्यापक आणि निवृत्त शिक्षकांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी मराठी विषयाच्या शिक्षकांनी सक्तीनं वाचलं पाहिजे, आपण वाचलं नाही तर आपली भाषा वाचणार नाही असं सांगत डॉक्टर कांबळे यांनी भाषेचे शिक्षक हे खरे संस्कृतीचे वाहक आहेत असं नमूद केलं। की एका बाजूला मराठी भाषेकडे बघण्याची आपली दृष्टी, एका बाजूला मराठीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे तर नेहमी तो दुय्यम आहे। मी तर म्हणतो या देशामध्ये गणिताचा विषय गणित शिकवतो, बघा गणिताचा शिक्षक गणित शिकवतो, शास्त्राचा शिक्षक शास्त्र शिकवतो, भूगोलाचा शिक्षक भूगोल शिकवतो, इतिहासाचा शिक्षक इतिहास शिकवतो। त्यांचं शिकवणं ज्ञानापुरतं मर्यादित असतं, त्यांचं शिकवणं अभ्यासापुरतं मर्यादित असतं। आणि मराठीचा शिक्षक हा रूढी शिकवतो, परंपरा शिकवतो, कुलाचार शिकवतो, व्रत शिकवतो, वैकल्य शिकवतो, कविता शिकवतो, ज्ञान शिकवतो। मराठीचा शिक्षक हा नुसता शिक्षक नसतो, तो भाषेचा वाहक असतो, तो संस्कृतीचा वाहक असतो। संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचं सगळ्यात मोठं काम करत असेल तर माझा मराठीचा शिक्षक। गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांनी स्त्रियांना भाषिक क्षमतेची निसर्गदत्त देणगी लाभली असल्याचं सांगितलं। पांढरपेशा लोकांनीच मराठी भाषेचं महत्त्व कमी केल्याचं वास्तव सुद्धा त्यांनी मांडलं। यावेळी जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्राचार्य शोभराज माळवी, जी.आर. पाटील, अशोक शिर्के, सचिव शशिकांत बैलकर, कार्यवाह सुरेश पाटील यांनी आपले विचार मांडले। यावेळी अध्यापक संघाचे अध्यक्ष आर.एस. पाटील, उपाध्यक्ष बबन कानकेकर, पी.आर. पाटील, मारुती मांगोरे, ए.वाय. पाटील, जीवन जाधव, पी.जी. पाटील, संभाजी बळीप, शीतल सरावणे, श्रीकांत रायकर, यू.एस. कांबळे यांच्यासह मराठी भाषेचे अध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।